स्टार्ट. नमस्कार. आपण आलेलो आहोत यावल आणि यावली या ठिकाणी बोरावली गेट या ठिकाणी म्हसोबा मंदिर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं श्रीराम कथा संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अतिशय भारदस्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज त्याचा पहिला दिवस आहे आणि 13वा वर्ष आहे आणि महाराजांच्या परिश्रमातून आणि इतरांच्या सहकार्याने या 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 ठिकाणी संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराज, आपण आपलं T24 नॅशनल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. आपण एक सालाबादप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन करीत असतात आणि आज त्याचं 13वा वर्ष आहे, पहिला दिवस आहे. काय सांगाल या कार्यक्रमाच्या संदर्भात? भाविक तरुण पिढी आपली ही चांगली व्यसनाच्या लांब जावं, अजून चांगले मुलींना चांगले संस्कार घडावे याच्याकरता माझी तळमळ आहे, दुसरी काहीच नाही. बरं, आपण एक सालाबादप्रमाणे या ठिकाणी कसं आयोजन केलेलं असतं कथेचं, तर आपण या माध्यमातून आता आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, याच्या पुढे काय संकल्प राहणार आहे, आपण काय सांगाल? माझा संकल्प तर हाच राहणार आहे की भावाने भावासारखं म्हणजे राम लक्ष्मणासारखं वागलं पाहिजे आणि जे घरात कुटुंब आहे त्यांनी एकत्र म्हणजे सर्व परिवार एकजूट एकमत असं, म्हणजे ते म्हणत आजोबा सांगायचे, शेतामध्ये खत, घरामध्ये पत, आपल्या शेतामध्ये खत, घरात एक मत आणि गावात पत. आजोबा सांगायचे गावात पत पाहिजे माणसाची, घरात एक मत पाहिजे आणि शेतामध्ये खत पाहिजे, तर प्रगती होऊ शकते, नाही तर नाही होऊ शकत. माझं त्याला जोड धरून हे कार्य हातात घेतलेलं आहे. मी फक्त गुढीपाडव्याला कार्यक्रम करत होतो, पण माझे गुरूंनी सांगितलं, अरे एक दिवसाचं काय करतो, सप्ताह कर. मी म्हणायचो, बाबा याला 1,00,000 रुपये लागतात, मी कोणाचे आणणार, मी 5-10 हजार रुपये लावू शकतो. अरे तू फक्त उभा राहा, बरोबर होईल कार्य. ते कार्य बरोबर होत आहे दादा आणि सगळ्यांचं मला सहमत आहे. कोणी असं माझ्याकडे बोट दाखवत नाही. मी नुसता गेला, जाऊन उभा राहिला की सरळ हाताने मला मदत करतात. लहान असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही माझ्याकडे बोट दाखवत नाही. बरं, ग्रामीण भागामध्ये तरुण वर्ग जो आहे विशेषतः तो व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनेच्या आहारी गेलेला आहे आणि त्याचं व्यक्तिशः जीवन तर उद्ध्वस्त होतंच, पण तो संपूर्ण जीवन कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करतो. अशा तरुण वर्गांना आपण काय उपदेश द्याल? आम्ही जे आमची मित्रमंडळी आहे बाहेर, ते पण सप्ताह करत असतात. अंजाळ्याचे धनराज महाराज, गादीपती जगन्नाथ महाराजांचे ते गावोगावी सप्ताह करतात, काल्याचं कीर्तन करतात, त्याच्यातून खूप मोठे प्रबोधन करतात, म्हणजे मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे खूप परिवर्तन होत आहे. बरं महाराज, अजून मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की हा जो आपण सालाबादप्रमाणे भारदस्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं, पूर्ण गाव आपल्या सहकाऱ्यांचं परिश्रम असतात, आपले व्यक्तिशः परिश्रम असतात आणि सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम आपण घडवत असतो. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? याचं श्रेय सगळ्या व्यासनगरीला, संपूर्ण व्यासनगरीला याचं श्रेय. व्यासनारायणाचा आशीर्वाद आहे, मायबापांचा आशीर्वाद आहे. तरुण मित्रमंडळी माझ्या प्रेमाच्या पोटी सर्व धावून येतात आणि हा कार्यक्रम होत असतो आणि गुरूंचा आशीर्वाद. स्वामी शांतिगिरीजी महाराज आणि अंगाड्याचे जगन्नाथ महाराज, धनराज बाबा यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे, म्हणून हे कार्य होत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्यांनी त्यांचं व्हिजन प्रगट केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एक जे व्यसनाधीन झाले जे तरुण वर्ग आहेत त्यांना संदेश पण दिलेला आहे आणि एक त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलेलं होतं की तू एकटा जरी उभा राहिला तर कळत न कळत चांगल्या प्रकारे तू इथपर्यंत मजल मारशील आणि त्यांचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलेलं आहे आणि त्या स्वप्नांची पूर्तता झालेली आहे. त्यांना एक आत्मिक समाधान आहे त्या संदर्भामध्ये आणि अशाच प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की अविरतपणे आम्ही सेवा करत राहणार आणि याचं सर्व श्रेय व्यासनगरीला आहे. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.